श्री दत्त महात्म्य अध्याय 43 कथाभाग। आयुराजा व त्याची पत्नी शोकसागरात बुडाले. त्यांच्या दुःखाला पारावार नव्हता. भक्तांचे 4 प्रकार आहेत: मुक्त, मुमुक्षु, आर्त व अर्थार्थी. असे जे भक्त असतात त्याच्यापैकी ज्यांच्या गाठीशी पुण्य असते ते लोक सृष्टी निर्मात्या ईश्वरालाच भजतात. कर्मांचे फळ देणारा एक ईश्वर आहे अशी त्यांची दृढ श्रद्धा असते. दुसऱ्या प्रकारचे जे अर्थार्थी भक्त असतात ते मात्र इतर लहान मोठ्या दैवतांची भक्ती करतात. ईश्वरच एकमेव दाता आहे असा पुण्यवान भक्तांचा विश्वास असतो. जो धनवैभवाची व संसारातील सुखाचीच इच्छा करतो त्याला ईश्वराची भक्ती रुचत नाही, कारण भक्तीने पापे नष्ट झाल्याविना ईश्वर फळ देत नाही. दैवते मात्र सत्वर फळे देतात, पण भक्ताची उन्नती न होता तो कर्मचक्रातच गुंतून पडतो. ईश्वर भक्तीने मात्र भोग व मोक्ष दोन्ही साधतात. राजा मात्र बिकट परिस्थितीतही दत्तावर भार टाकून त्याची प्रार्थना करत असे. असा काही काळ गेला तेव्हा त्याची एकनिष्ठा पाहून संतुष्ट झालेल्या दत्ताने नारदाला आयुराजापाशी पाठविला. राजाने नारदाला पाहताच त्याची सन्मानाने पूजा केली व स्तुती केली. त्याने आपले दुःख नारदाला सांगितले. नारद हसला व म्हणाला की तू दत्ताची 100 वर्षे सेवा केलीस, पण तरीही तू नश्वर गोष्टीसाठी शोक करीत आहेस. तुला पुत्रप्राप्ती झाली खरी, पण नित्यानित्य ज्ञान मात्र झाले नाही. असे सांगून नारदाने राजाला आत्मज्ञानच कसे श्रेष्ठ आहे त्याचा उपदेश केला. त्यासाठी विविध उदाहरणे दिली, तरीही राजाचे समाधान होण्याचे काही चिन्ह दिसेना. तेव्हा मग नारदाने सांगितले की हुंड नावाच्या दैत्याने त्याच्या मुलाला पळवून नेले आहे. दत्तकृपेने तो राक्षसाच्या तावडीतून सुटला आहे आणि एका मुनींच्या आश्रमात वाढतो आहे. तो विद्या संपादन करून त्या हुंडासुराला मारील आणि नंतर विवाह करून पत्नीसह परत येईल. शेवटी तो इंद्रपदावर बसेल. नारदाचे असे आश्वासन मिळाल्याबरोबर राजाला हायसे वाटले. त्याने राणीची समजूत घातली की प्रत्यक्ष दत्त प्रसन्न झाला असतानाही नश्वर गोष्ट मागून घेतली, त्यामुळे दुःख नशिबी आले. असो, पण दत्ताची कृपा एवढी की त्याने नारदाला पाठवून आपल्याला धीर दिला आहे. अध्याय 43 श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. दत्ता वंदितो तुझे चरण, अपराध क्षमापण करी असे म्हणून पडे भूमीवरी भूप, म्हणे वेदधर्मा दीपकासी. त्या आयुराजासी चिंता जाहली अशी, होय मानसी उद्वेग. 4 दत्ताचे भक्त, पहिला अर्थी, दुजा आर्त, तिसरा मुमुक्षु, चौथा मुक्त. पुण्यवंत हे सर्व. जरी सुकृत असे पदरी, तरी भक्ती जोडे ईश्वरी. ना तरी क्षुद्र देवतांतरी, भक्ती जडे खास. जे ईशुकार लक्षावरी, चित्त ठेवी तयापरी. मुक्ताची वृत्ती त्यापरी, ईश्वरी सादर. सुषुप्त हो काजरी, लक्ष त्याचे ईश्वरी. लक्ष न चुके निर्धारी, त्यापरी न दुजाचे. अवस्था ही मुक्ताची, अंतर्निष्ठा ईश्वराची. जशी जारी जारिणीची, वृत्ती जडे दृढ. जे मनपूर्वक होई तेव्हा ते सम्यक, न तसे ते कायिक. न घडे सम्यक केवळ. मुक्त प्राय अंतर्निष्ठ, जरी होई बहिर्निष्ठ, तरी चिदन्वये स्पष्ट व्यवहार त्याचा. हा प्राज्ञोत्तम वरिष्ठ, चहू माझी श्रेष्ठ. त्याहुनी तो कनिष्ठ, मुमुक्षु जो प्रेमळ. घरी मन त्याचे न लागे, उदासीनपणे वागे. भगवत भजनी जागे, तया न लागे विषय गोडी. टाकी काम्य कर्म, करी निष्काम कर्म. आदरे भागवत धर्म,
सेवी शर्म व्हावया तो. ईश्वर प्रित्यर्थ क्रिया करी भाव ठेवूनिया. तिसरा आर्त म्हणोनिया तो याहुनी कनिष्ठ. जी विस्तृत आशा संसारी ती एकाएकी भंगे तरी. आर्त होय निर्धारी तो तक्षणी जाण. किंवा तीव्र पीडा होई तरी जरी पुण्य असे पदरी. आर्त भक्ती होय तरी ईश्वरी केवळ. व्हावया ज्ञानी भक्तता आधी पाहिजे जिज्ञासुता. ही अशी येता आर्तता जिज्ञासुता सहज ये. जो कामार्थी लोकी धन स्त्री पुत्रादिकी दृष्टी ठेवी अविवेकी न विलोकी परमार्थ. तो पुत्रादिक अर्थ इच्छी जरी पुण्य असता पदरी. भक्ती जडे ईश्वरी ना तरी क्षुद्र दैवती. अर्थ मिळावया जरी क्षुद्र देव भक्ती करी. भजनासी असे बरोबरी परी मूढ भूलती. देवतेचा प्रेरक फलदाता ईश्वर एक. हे न जाणती लोक म्हणून दुःख पुन्हा भोगिती. ईश्वर सर्वही देतो असे जो जाणतो तो ईश्वरासी भजतो. सुकृती तो अर्थार्थी होय. जो पापी अर्थार्थी त्याची ईश्वरी न वळे मती. तो शीघ्र फलाची प्राप्ती इच्छी ती नश्वर. देवतेपरी ईश्वर फळ न दे सत्वर. भजने पापाचा संहार होता वर देतसे तो. हे पूर्वार्जितानुसार भक्ती घडे जिने नर. हो का जरी पामर तरी सत्वर पावन हो. जरी मिळे एखादी भक्ती तरी न ये दुर्गती. ती आणि तयावरती दुर्मती पालटुनी. जे नानोपाय मुक्तीचे ते सर्व कष्टाचे. सुलभ साधन भक्तीचे हे सुखाचे साधन. सुमती तो मग जरी दैवयोगे पडे तरी. ईश्वर खास तयावरी कृपा करी सर्वथा. हे महत्व भगवत भक्तीचे पतन न होऊ दे भक्ताचे. दुर्वर्तन जे पूर्वीचे तेही तयाचे पालटी. दुष्टवासना ज्या असती त्याही नष्ट होती. उत्तरोत्तर ये शांती. जडे विरक्ती अनुक्रमे असे इतर साधन. दीपका नसे जाण पहा हा उर्वशी नंदन. पुण्यवान निश्चित. राजा दंभादी टाकुनी पुत्रार्थी होऊनी. दत्तापाशी येऊनी सेवा करुणी राहिला. त्याचे सर्व पाप जाऊन पुत्ररूपी अर्थ मिळवून राहता सुखे करून. आर्तपण दैवे ये. तो पूर्वभक्त्यनुसार आर्त झाला तरी सत्वर. दत्तपदी निर्धार ठेवी सादर आर्तत्वे. सकाम भक्ती एकपट ती आर्त होता दुप्पट. ती करावी तिप्पट म्हणून स्पष्ट देव इच्छी. शोके पीडित होऊन राजा राहिला हे जाणून. नारदाप्रती वचन अत्रिनंदन बोलत असे. नृपती शोके व्यापिला दैवे आर्त भक्त झाला. उपदेशुनी तयाला भला बोध करीतू. तपश्चर्या करून झाला शुद्धांतकरण. आता बोध घेऊन मुमुक्षु होऊनी राहिला. असे भगवद वचन ते नारद मानून स्कंधी वीणा घेऊन हरिभजन करिता आला. मुनी वदे हरिहरी वीणा वाजवी करी. राजा त्या अवसरी नमन करी नारदाला. नृपती म्हणे स्वागमन झाले दैवे करून. असे म्हणून बसवून त्याचे पूजन करीतो. विनयपूर्वक बोले आजी सुदिन हे आपुले. मला दर्शन झाले संत पाऊले पूजली. संता एवढे उपकारी नसती ब्रह्मांडोदरी. जे कोमळ अंतरी मेघापरी दया वर्षती. ज्याला वंदिता दैवत सर्व होती संतृप्त. नर जे अज्ञान सुप्त तया जागृत करीती जे. मी ये वेळी दुःखाब्धित बुडालो हे श्रीदत्त. जाणुनी द्यावया हात तुम्हा येथे धाडिकी. मला दत्ताने पुत्र दिला तो अकस्मात नष्ट झाला. त्याचा विरह शोक मला झाला आता काय करू. त्याचे असे ते वचन हसे नारद ऐकून. म्हणे जाचे एकदा स्मरण करिता भवभंजन होत असे.
राजा माहुरी तू राहून त्या दत्ताचे सेवन 100 वर्षे करून अजून शोक करसी की. तो पुत्र गौणात्मा तुला जरी असता कळता, तरी अवकाश या शोकाला कसा झाला असता रे. हे आश्चर्य वाटे फार. पुत्र दारादी नश्वर, तसेच हे कलेवर, परी नर शाश्वत मानिती. राजा तुला भ्रम हाची, म्हणून गौणात्म्याची चिंता करीसी. वायाची मुख्यात्म्याची वार्ता सोडूनी. समर्थोक्ती अवधारी, देह घटसा विकारी. त्याचा साक्षी तू अविकारी, जाण अंतरी अजरामर. नको व्यर्थ करू भ्रमण, प्राण इंद्रिये मन बुद्धी अहंकार याहून. साक्षी तू आन जाण रे. देह वधू पुत्राधिक, ज्याला आवडे तो तू अधिक. लोह चुंबकसा चाळक, तू एक केवळ. हे देहादिक तुझ्या योगे रे, चेतनसे होती सारे. तो तू ह्या मनाचे फेरे, पाहसी रे स्वस्थपणी. अनार्य स तू विज्ञेयो, देहेंद्रिय मनोधिया. साक्षिणं परमात्मानं संगम, यो न वेत्यजम. बुद्धी प्रलीन होता, मग ये सुषुप्त्यवस्था. तीच बुद्धी जागी होता, जागृतावस्था दिसत असे. हा प्रपंच बुद्धिनिष्ठ, तू तिचा साक्षी स्पष्ट. तू अससी अदृष्ट, तुला शोक कष्ट कसा ये. मी वाचोनी असावे, हे प्रेम घे स्त्री पुत्राधिक अवघे. जो स्वप्रित्यर्थ जोडून घे, न होई आपण तत्प्रित्यर्थ. जो हा पर सर्वाहुनी वेगळा, तो तू आता ते सांगतो तुला. सर्वज्ञ म्हणती ज्याला, पाळी लोकांना ईश्वर जो. प्रति शरीरी जीवरूपे खेळे, ज्याला जाणता सर्व कळे. जीवा कर्तृत्व ये ज्यामुळे, कर्मफळे देतो जो. जो तम कार्या न शिवे, ज्याला स्थूल सूक्ष्म न म्हणवे. सर्वानंदाचे ठेवे, जेथे विसावा घेतात. हेची शिव परमात्म रूप, ते मी असे लक्षिता रूप. मग दुःख शोक काम कोप, पाप ताप कोठे रे. देह ओवळा मिथ्यात्मा, साक्षी सोहळा मुख्यात्मा. पुत्र जाण गौण आत्मा, तो दुःखात्मा निरंतर. हे अद्वैत ज्याला न विदित, त्यांना न होता सूत दुःख देई संतत. येता गर्भात पिढी मग, तो सूत प्रसूतीसमयी मरणप्राय वेदना देई. उपजता चिंता देई, ग्रहपीडा होईल की याला. व्याधी एकाएकी येती, तेणे मायबापा ये भीती. थोर होता आळी येती, गाळी देती शेजारी. होता वयाने थोर, वाटे मूर्ख होईल की पोर. विद्या न येता थोर, चिंता घोर वाढवितो. वर्षे मोजिती तयाची, म्हणती अजून याची. योजना नो हे विवाहाची, पुढे याची काय गती. ही शंका थोर वाटे, दैवे विवाह होता पुढे. परस्परांची प्रीती न जडे, चिंता पडे ती मोठी. ते परस्पर हृष्ट असता, तया संतती न होता. मग दुसरा विवाह आता करावा की याचा. दैवे आपत्काळ येई, संतती बहुत होई. तरी ही चिंता येई, काय सोयी निर्वाहाची. पुत्रात्मैक दृष्टी देऊन जे राहती जन, तया उत्तरोत्तर दारुण आमरण दुःख घोर. प्रसव न झाल्यापासूनी हा पुत्रशोक अग्नी. मायबापा जितेपणी टाकी जाळून निश्चये. असे संतान सुख जाणून, गौणात्म्याचे प्रेम टाकून, मुख्यात्म्या प्रीती धरून समाधान राहितू. तू ज्याविषयी शोक करीसी, हुंडासुरे त्या सुतासी. शत्रू मानुनी मारावयासी, नेला नगरासी आपुल्या. तोची शत्रूच्या हातातून दैव योगे सुटून, एका मुनीच्या हाती मिळून सुख पावनी असे. पुढे त्या शत्रूला मारून, विद्यावंत होऊन, स्वये विवाह करून भेटेल येऊन स्त्रियेसह. त्या आत्मजाची चिंता नको, तो राज्य करील आता. पुढे इंद्रपदावरता, त्या देहाने बसेल. असे नारद सांगून गेला त्वरे निघून.
राजा समाधान होऊन बोले वचन प्रिये प्रती. जो आत्मानात्म विवेक नारदाने केला सम्यक, त्याचा करुणी विवेक सर्व शोक टाकीतो. कोणी नंदन कोणाचा, कासया मोहवयाचा, तोडी पाश स्नेहाचा, मग होय मनाचा उपशम. मी प्रयत्न करून श्री दत्ता केले प्रसन्न. माग म्हणता वरदान पुत्रा वाचून न मागे मी. मग एकची वरदान मागता दत्त दे सुचवून. शोक देईल नंदन हे उमजून घेतले. माझा वंश वाढावा म्हणून कपाळात वेड भरून, व्यर्थ गेलो फसून आता उमजून आले ते. वदे वेद परोक्ष जे, ते मुढा न उमजे. ते भलतेच समजे, मग होई जे तो अनर्थ. नारद बोलिला जे वचन, ते आले उमजून. जे केले दत्ताचे सेवन, फळ जाण त्याचे हे. तपो यज्ञ जप दान, करिताही न दे दर्शन. जो भक्तिगम्य अर्त्रिनंदन, मला दर्शन देतो, त्याचा एवढा हा उपकार. असे बोले नरेश्वर, हे ऐकताची सत्वर. राणीचे अंतर द्रवले. राणी वंदुनी दत्तासी, प्रेमे दाटुनी मानसी. म्हणे प्रिया या वचनासी, मृत संजीवन मानी मी. सर्व वेद सारभूत, ते नारदाचे भाषित. ऐकता माझे मन शांत होऊनी निवांत राहिले. त्या श्रीदत्ते कृपा केली, म्हणून नारदाची फेरी झाली. मनाची भ्रांती फिटली, भक्ती जडली दत्तपदी. जय भगवंता दत्ता, पुरुषोत्तमा अनंता. अधोक्षजा तुची करता, भरता संहर्ता विभू तू. गुणद्रव्य क्रियात्मक, भाससी तू ज्ञानशक्तिक. नाना रूप नायक, माई कसा दिससी तू. तू शंकर संहारक, तू ब्रह्मांड उत्पादक. तू विष्णू जगतपालक, तुची एक अनेक होसी. अपरणेश्वरा लक्ष्मीवरा, सावित्री हृदय संचारा. तुझ नमो सर्वाधारा. परात्परा सगुण रूपा, मायाभी पुरुरूपस्तवं. प्रतिरूपो विभासी यत, रूपम रूपम स्वभक्तानामुद्धारायेंद्र ते क्रिया. मोह शृंखला माझी तोडी, हे देह खोडी मोडी. कामादी पायिका दवडी, लावी गोडी त्वद्भजनाची. मी नेणुणी त्वत्पद, केले हे नाना फंद. आता त्वद्भजन स्वाद, देऊनी भेद दवडी माझा. विषया इच्छिता विषय देशी, मुमुक्षुला मोक्ष देशी. मुक्ता स्वपदी रमविशी, तू भाससी चिंतामणीसा. तुची मम सद्गती, अशी प्रार्थी इंदुमती. मग हात जोडुनी नृपती, दत्ता प्रार्थी सप्रेम. देव देवा दत्ता, तव पदी चित्ता. ठरवी विश्वनाथा, वर कथा गाता. माझी वाणी गुण तुझे वाखाणून, रमो हेची धन दान देगा. तुझ्या भजकांची सेवा करो कर, हाची देईवर वरदेशा. मन द्रवो माझे, गुणगाता तुझे. उतरे कर्म ओझे माझे जेणे. सकंप रोमांच, अंगी व्हावे उंच. न दिसावे उच्च नीच कोठे. जेवी शेण जाळे तोडोनिया पळे, तसे भवजाळे बळे तोडवी हे. आता माझा भाव तव पदी ठाव, घेवो हे वैभव नित्य असो. असा क्षमापती सादर, दत्तास्तवी वारंवार. राहे तो संसार सागर, गोष्पदाकार मानुनी. इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्तमहात्म्ये 3 चत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.